नागपूर जिल्ह्यातील हंसपुरी परिसरात मुसळधार पावसानंतर सकाळी तब्बल 200 वर्ष जुने पिंपळाचे झाड अचानक कोसळले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. मात्र झाडाजवळ करण्यात आलेल्या अनियोजित खोदकामामुळे कमकुवत झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. नागपूरच्या हंसपुरी परिसरात उशिरा रात्री झालेल्या पावसानंतर सकाळी सुमारे 200 वर्ष जुने पिंपळाचे झाड अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. झाड रस्त्यावर कोसळल्याने काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र सुदैवाने यावेळी झाडाखाली कोणीही नसल्याने कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाले नाही. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार काही दिवसांपूर्वी झाडाच्या परिसरात नाली आणि गटाराच्या कामासाठी अनियोजित खोदकाम करण्यात आले होते. या खोदकामामुळे झाडाच्या मुळांना मोठा फटका बसला आणि त्यामुळेच पावसानंतर झाड कोसळल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्न उपस्थित करत जर या दुर्घटनेत एखाद्याचा जीव गेला असता तर त्याची जबाबदारी कोणी स्वीकारली असती असा सवाल उपस्थित केला आहे. दरम्यान प्रशासनाने घटनास्थळी पाहणी करून झाड हटविण्याचे काम सुरू केले असून या घटनेमागील कारणांची चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. 200 वर्ष जुने झाड कोसळण्याच्या या घटनेत मोठी दुर्घटना टळली असली तरी अनियोजित खोदकाम आणि सार्वजनिक सुरक्षेच्या प्रश्नांवर आता प्रशासनाला उत्तर द्यावे लागणार आहे.